शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड मानले जाणारे संजय राऊत गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या आजाराचा सामना करतायत. सगळ्यांनाच याबद्दल प्रश्न पडला होता की नेमकं त्यांना कोणता आजार झाला आणि आता याबद्दल त्यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी आहेत. त्यांनी आता आजारपणावर काहीशी मात देखील केली आहे, मात्र अजूनही ते पूर्णपणे बरे झाले नाहीयेत. आता पहिल्यांदाच राऊत यांनी त्यांच्या आजारपणाविषयी मोकळेपणाने माहिती दिलेली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते. गेल्या खूप दिवसांपासून त्यांनी राजकारणातून देखील सुट्टी घेतली होती. त्यांच्यावर उपचार चालू असल्यामुळे त्यांना पूर्णपणे आराम करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यांना गंभीर आजाराचं निधन झालं होतं, मात्र नेमकं कोणता आजार झालाय हे अजूनही कळलं नव्हतं. मात्र आता त्याबद्दलच ही महत्वाची आणि मोठी अपडेट समोर येते. त्यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. आपल्याला गंभीर आजाराचं लागण झाल्याची माहिती खासदार यांनी स्वतः दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, त्यानंतर राज ठाकरे सुद्धा आणि शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बरेच नेत्यांनी त्यांची विचारपूस देखील केली होती. त्यांना भेटले देखील होते. दरम्यान त्यांना कॅन्सर हा आजार झाला आहे आणि आता त्यांच्यावर या आजारावर त्यांचे उपचार देखील सुरू आहेत. मात्र बऱ्यापैकी यावर मात करून त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक देखील केलं. राजकारणाच्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या हिमतीने मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे उपस्थिती देखील लावलेली आपण पाहायला मिळालं. मात्र अजूनही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली नाहीये. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच त्यांच्यावर रुग्णालयात काही दिवस उपचार देखील करण्यात आल्याचं समोर आलं होतं आणि आता त्याबद्दलच ही मोठी बातमी समोर येते. अनेकांना त्यांच्या आजाराची शंका होती. नेमक्या त्याच आजाराचं निदान संजय राऊत यांनी स्पष्ट केल्याचं आता समोर येत आहे.